मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊया। बिनडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। खरं तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले। खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता, म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमितभाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमीच टीका करतात। आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। राहिला प्रश्न 2019चा, तर गद्दारी केलीच ना, गद्दारी झालीच त्यांच्याकडनं। त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची। त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं। आणि त्यामुळं खरं तर आता आपला दोष लोकांवर देणे आणि असे भाषणं करत राहणे, मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे, त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं, करता येईल। उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिनडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाही आहे। मला वाटतं अमितभाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे। जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जनमत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल। या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला, ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे, महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे। महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे। आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे। उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतून बाहेर निघावं, बिनडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी चांगल्या कराव्या, जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल, काहीतरी बाबी मिळेल। आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दावोसमध्ये जाऊन करार करण्याची काय, ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात करार। असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक, सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात। मग देशातला करार राहो किंवा विदेशातला करार राहो, तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं, एकाच ठिकाणी होत असतात। त्यामुळं उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत। त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे। ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले, त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे। आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये या महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे। देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे, पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधरत नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं 5 लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होतो आहे, गडचिरोलीमध्ये 3 लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट येत आहे। विदर्भ बदलत आहे, औद्योगिक बदलणारच आहे। हा महाराष्ट्र थांबणार नाही, हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे, विकसित महाराष्ट्र होणार आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 14 ते 19 आणि आत्ता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले, मधात एकनाथ शिंदे सरकार, या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे सरकार आहे। विदर्भाला जे आत्तापर्यंतचं मागासलेपण होतं ते विदर्भाचं मागासलेपण गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत, मग ते इरिगेशन सेक्टरचं असो, औद्योगिक सेक्टरचं असो, हे सर्व मागासलेपण दूर होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाचे संकेत दिलेले आहे। त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिला आहे आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही मार्ग नाही आहे। उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडला आहे। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील। शेतकरी कर्जमाफीला विरोध केलाय। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.